अले कुल्ला लावा ना, लावा ना. कोणा बंद केला काय तर? काल रात्रपासून बंद करून ठेवून दिला, कोणा बंद करून ठेवला काय तर? लावा ना कुल्ला, गरमी होऊ लागली ना. तुकानं झोपू नाही देत का, काही नाही देतले भावा. आधी लावा ना जी कुल्ला, लावा ना. च्या मायचे बुद्ध पितायला म्हणावं गेल्या का झोपीमध्ये बुमलून आलं. आम्ही दिवसभर झोपते रे का, संध्याकाळी झोपते तरी पण झोपच काय येते ना. काय तर काय समजून आलं येतो आलं. अले बुत्त्या काले बुमलून आला, काले बुमलून आला म्हटलं. लातापासून कुल्लर बंद करून ठेवला, फेकून द्या तो कुल्लर लावायचा नव्हता काल ठेवता. लातापासून कुल्लर बंद करून ठेवून दिला. इथं गलमी होऊन राहिली, झोप नाही होऊन राहिली मले. लहान तो कुल्लर आता तरी लावा म्हटलं. या पोत्याच्या दिमागात फरक पडला म्हणावं का का मला म्हणजे तुम्ही लातल्यापासून कुल्लर बंद करून ठेवला. मी लगा आता उठलो, चाय बोलून निघालो. मी त्या कुल्लरच्या जवळपासही नाही गेलो. अरे म्हटलं मी नाही बंद केला कुल्लर फुल्लर. मग कोणा केला, मग कोणा केला म्हटलं. हो मला पागल नका थांबना तुम्ही. मला समजते कोण बंद करते कोण नाही. चालण्यामध्ये मी नाही केला, तुम्ही केला कुल्लर. लातापासून बंद केला, मग मला माहित नाही का. अरे बाबा मी नाही केला, ऐकत ना, मी नाही केला नाही केला. तुला सांगून राहिलं मी नाही केला तरी पण मला म्हणून आला. मग बंद केला होता तर मग लावून नाही दिला तुला. काही पिन गिन दिली झाली असन, काही बटन नाही ऑटोमॅटिक ते बंद झाली असन, लावून देता. लावून देता कोण उतत बटन झोप खराब कलन चालले मग लावून देता. बंद करतात कायले, माय म्हणणे बंद करतात काय तुम्ही. तुले वादू का आता धरून सांगून लागले का, ऐकायला नेऊन लागलं का. आम्ही ना नाही बंद केला नाही बंद केला म्हणून लागलं, पण ऐकायला नेऊन लागला का. तुला झोडपा लागते का, सांगून लागलो ऐकायला खाली नाही. आम्ही नाही बंद केला ना. असं का ना, बरं ठीक आहे ना. पाहिजे ना मी ऑटोमॅटिक कसा काय बंद झाला काय, पिन दिली झाली काय, ऑटोमॅटिक बटन बंद झाली. पाहिजे ना सामान मी, तुम्ही अजून कुल्लरच्या जवळपास गेले नाही ना. बोला बोला बोला, थांबा थांबा. माय तर नालाय बोलायचं मला म्हणून आलं ते कुल्लर तुम्ही बंद केला म्हणते. मी आता धुतलं, मी कुल्लर हात नाही लावला, पाय नाही लावला, मी कुठून बंद करला. दिवसभर झोपा घालते, संध्याकाळी झोपा घाले, झोपच काय येते म्हणा या पोत्याले. अले च्या माबिनीचा कुल्लर, अले कुल्लर कुठे गेला इथं भांडात. अले भांडात आले म्हटलं कुल्लर कुल्लर कुठे गेला. ले पोत्या बाहेर बाहेर पोत्या. अजी बाबा आपला कुल्लर, हा कुल्लर कुठे गेला जी. बाबा आजी म्हटलं आपला कुल्लर, अजी कुल्लर कुठे गेला इथं. इथं कुल्लर कुठे गेला. अबे मी तुला विचारून आलो ना इथं कुल्लर कुठे गेला तर मला माहित आहे का. मी आता तुटलो, अरे कुल्लर कुठं गायब झाला काय तर. अजी मला माहित आहे का, मी आता तुटलो. मग नाही तर का लातल्यापासून कुल्लर बंद आहे. मी म्हटलं तुम्हीच बंद करून ठेवला. इथं तर कुल्लरच गायब आहे. कुठे गेला काय तर काही आईने गिनं घरात तर नाही ठेवला. ते तर झोपली चालले बा अजूनही. तिथं तर उतरता पत्ता नाही. ते काय कुल्लर इकडं तिकडं कळते. मग गेला कुठं कुल्लर, मग कुठं गेला जी. कुठे गेला म्हटलं, गेला कुठं मग कुल्लर कुल्लर कुठे गेला. नवीन कुल्लर आहे ना आपल्या चित्त, आता नवीन नवीन घेतला आपण ना. हो ना लाजे, आता नवीन कुल्लर घेतला. माझ्या कुठंच गायब झाला काय झाला काय समजायला लिहून आलं. गेला तर कुल्लर नुपर फोडून राहिले का तर कुल्लर सोडून घेऊन चालले. त्याला लवकर पाहा त्या कुल्लरची छानवीन कला. आणि कोणी दिसला घेतला लेकाले पाहतो ते लेकाल धरून. मला फक्त कुल्लर दिसला पाहिजे एखाद्यापाची, चांगला झोलप तर नाही म्हणेपर्यंत. चालले चालले बाबू भांडा चाल म्हटलं, चाल लवकर पाहिले चाल कुल्लर कुठं गेला काय गेला. कोण नाही कोण नेला होतो. त्याला पाहू एका घरात पाहू लेकाले. त्याला दिसून तरी जाणार आता नंतर जर पाहिलं मग काही भेटत नाही. मग लपू करून ठेवून लोक त्याला आता पाहून घेऊ. कधी बाबा तुम्ही माझ्या धाकाना तर कुल्लर गायब नाही केला. आणि आता बऱ्याच नाटकं बोलून राहिले. आम्ही दिवसभर कुल्लर लावतो म्हणून, सगळ्या संध्याकाळी कुल्लर लावून झोपतो म्हणून. माझ्या धाकाना कुल्लर गायब नाही केला तुम्ही. अरे बाबा मी काय गायब करायला जा, काय फालतू लपून मापून ठेवून आला. आणि मी काय घाय बोललो होतो. नवीन नवीन कुल्लर कुठंच गायब झाला कुठं नाही. हे पुस्तक माल आलोप लावून राहिलो. तुम्ही ना गायब केला म्हणते. अरे म्हटलं मी ना गायब नाही केला. काय बोललं बाबा, तुम्ही ना गायब नाही केला ना. नक्की ना, आता सांगा. हो नंतर का मला माहित पडलं तर मागून वाईट मानूच नाही. मग आता सांगून राहिलं माझ्या धाकाना कुल्लर बुल्लर लपून ठेवला तुम्ही. कुल्लर तोल ताल करून फेकून देईन तिकडं मी. हो तुलाच गेला मग. अरे बाबा मी नाही केला काय, मी नाही केला लाजे एवढं सांगून राहिलं तर मग ऐकायला खाली नाही. अरे मी नाही केला ना. त्याला बोला बाबा मग त्याला लवकर कोण नेला काय नेला. आता तू सकाळ काय भेटून तरी जाण. नंतर जर पाला ते तर मला दूरपर्यंत लागून टाकून कुल्लर. त्याला लवकर बघू आता त्याला. ए बाबू भाषो, तुम्हाला म्हटलं ते काम करायला लावलं होतं ते केलं का कालच्या कुल्लरचं. हा झालं का ते करून. बापा नाही तर का राहिला का आतापर्यंत झालं कवा केलं ते काम कर आम्ही मोकळी झालो. मग नाही तर का कल्लरी मारला, ते डबरे तोडजाड केल्या काही जोडजाडी केल्या तर वैकलले तो कुल्लर. ज्याच्या घरचा कुल्लर तिला दाखवला ना तोही म्हणून ह्या माया कुल्लर होई नाही. तोच म्हणून नाही पोंग तुम्ही पोंग तुमच्या डोळ्याने तिथं ठेवल्याचा अंदर. अरे जाऊ दे ना मग, काय पाहायचं राहिलं ते. आता तू कुल्लरच नाही वळकाले येत म्हणतं तर आपल्याला तेच तर पाहिजे होतं. कदाचित तो आपल्या दुकानात आले, त्यानं म्हटलं तुमचं दुकान मला पाहायचं आहे. त्यानं पाहिले तर त्याला फक्त त्याचा कुल्लर वळकायला नाही पाहिजे, पण जेवढं पाहिजे होतं आपल्याला झालं ते तुम्ही केलं म्हणता. पद्धतशीर केलं ना बिलकुल. पा असं असते ना मग तुमचं मला माहिती ना कसं असते ना कसं नाही. तर म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो का तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या, नंतर मला सांगा काही राहिला का मग मी ते करतो. एवढं सांगून एक कुलर वळकायच नाही म्हटलं तरी पण म्हणजे पद्धतशीर केलं काय. अरे बा पाहूनच घ्या म्हटलं मामा, तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहून घ्या. फालतू नंतर मला तुमचं बोलणे पाहिजे. हो असंच केलं आणि तसंच केलं आणि तेच राहिलं हे राहिलं. अगोच्या शिवाय काही पाहिजे नाही मला. म्हणून तुम्ही पाहून तुमच्या डोळ्यानं सांगा मला काही राहिलं असेल तर.
अरे बाबा तुम्ही केलं म्हणता ना सगळं बरोबर वैकालेच नाही म्हणणारा कूलर, मग काय पाहता राहिला त्यात? मी पद्धतशीर म्हणजे असं म्हणून राहिलो, त्याला सबूत नाही भेटला पाहिजे काय का त्याचा कूलर आहे म्हणून. तो अजिबात कायचा काही सबूत नाही भेटला पाहिजे म्हणून मी ना म्हटलं पद्धतशीर केलं का तुम्ही, असं माझं म्हणणं आहे. बाकी तुम्हाला थोडं म्हणून राहिलं का तुम्ही पद्धतशीरच नाही केलं, हे नाही केलं आणि ते नाही केलं. सबूत नाही भेटला पाहिजे मेन म्हणजे ते येईल. नाही तर सबूत घेऊन भेटला तर आपण फसू ना तिघही जण, म्हणून तुम्हाला म्हणून राहिलो. सबूत तर काहीच नाही सोडलं मामा. तुम्हाला सांगून का राहिलो, तुम्ही कूलर वाल्या पाहिजे त्याचा कूलर नेसान ना, तर तुम्ही वैकत नाही म्हणलं त्याचा कूलर आहे म्हणून. तो म्हणे ह्या कोणाचा कूलर आहे भंगार, असंच म्हणून तो नाही तर पाहिजे. बरं झालं तर मग जमलं, तेच तर पाहिजे होतं. आपलं काय म्हणणं फक्त त्याला कूलर वळकायला आलं नाही पाहिजे, त्याला काही सबूत भेटला नाही पाहिजे, बस एवढंच. बस तुम्ही दोन्ही काम केलं ना, सबूत नाही सोडलं ना वळकायलाच नाही, मग जमलं ना. मग जा करा तुमच्या कामं, काय करता आणि काय त्याचा. अजी मोठे बाबा दिने आपण तुम्ही पायथ्यापासून बसलेला आहे का इथं? इथून तुम्हाला कोणी जाताना दिसलं का? आज सकाळी सकाळी कोणी जाताना दिसलं का म्हटलं? बाप्पा इथून तर लागन तेवढं जण जाताना दिसले. तुला कोण पाहिजे? कोण पाहिजे म्हटलं? थांबे पोत्या, तू बचल तोंडाच्या धल सांगून आला त्याला बोल बोल ना, काही नाही काहीच्या काही सांगून आला का? थांब मी सांगतो म्हणा मला बलबोल नको आता. अरे काय झालं रे गंजीर, काय झालं म्हटलं बाबा? काय गोंधळ तुमचा आला, काय चालू आहे? लाजे हो देनिया बाजी घालून नाही का कुल्लर चोरून नेला कोणतरी. कवा नेला काय नेला का मी संध्याकाळी नेला का पायथं नेला म्हणून म्हटलं तुम्ही तर पायथ्यापासून बसून लागले, तुम्हाला दिसलं कोणी? घेऊन जाताना दिसला मग कुल्लर गेलं कोणी का? देनिया बाजी मोठ्या बाजी नाही रे बाबू, गंदीला आम्हालाच बाबा कोणीच नाही दिसलं कूलर घेऊन जातं नाही की काही. मग तो संध्याकाळीच केला असेल काय 12-1च्या दरम्यान. 2 वाजता नाही तर 12-1 वाजता त्या दरम्यान गायब केला असेल. त्या दरम्यान कोणीच नाही राहत लोक. आता पायथ्या 4 वाजतापासून लोक चालू होते गायब करण्याला ना. संध्याकाळीच केला तो 2-1 वाजता. हा का आता संध्याकाळीच गायब केला असेल त्यांना, कोणाला दिसलं नसन. त्याला पण कंदीला बाजी कोणी गालीवर घेऊन जाता नाही का? कोणी कुठं सायकल गिकवलं, काही बंदी गिंदी काही कुठं नेताना दिसलं का कोणी? नाही बा, नाही तसं काहीच दिसलं नाही. डोळ्यांनी सकाळपासून कूलर नाही दिसला आणि कोणी घेऊन जाताना नाही दिसलं. काय त्यात काहीच नाही. मग आता कुठं पाहा मग का? तर पाहून तर काय फायद्याची गोष्ट नाही. त्यांना जर संध्याकाळी गायब केला तर कोणालाच नसून दिसला. म्हणजे काय एका घलं पाहावं का काय कला काही समजून नाही राहिलं. बाबू कंदील नाही ते काम करू ना. आता कूलर आला तर दुकानात तिथे जाऊन पाहिजे, कोणा सुधरायला नेऊन टाकला असं, नाही तर तिथं नेऊन टाकला असं, कोण तिथे जाऊन पाहिजे. हो चला बोला बाबा त्याच्या दुकानात पाऊले काय भेटला घेतला तिथं का? त्याच्या धुपती बेलने घेऊन पाळतेले हाकलतो त्याच्या गावले कुच्चा महिना काय तो इथं का गाले का? चोल्या घालायला आला का? लोकांच्या घरची कुल्लर चोलाले का? दुलस्त करायला आला? हो चला भेटला घेतला का? त्याला काल चांगलं उपतो लेकाल धरून. हो चाल. आणि तू म्हटलं अगोदर छानपणा नको कुलू. हो झगले भांडणं फालतू काय आणू का अंगावर? हो पहिले चांगलं विचारपूस कर. फालतू नाही तर अगोदर झगलं भांडणं कुल नको, नाही तर बंद देन का तीच बत्ती. अच्छी कच्ची कोण देते माझी बत्ती? कोण हात लावते मला? चालले म्हणे थांबून आले तर मला फक्त मला कुल्लर तिचे पर्यंत आहे ना. ज्याच्या घरी कुल्लर दिसला त्याला लेखाली मी बजालला मी ना. त्याला आता भजाल तो नाही म्हणे पर्यंत माहितच पडते मग त्याला काय असते भांडाच. हॅलो कुल्लरवाले, मा कुल्लर कुठाय? कुठाय म्हटलं मा कुल्लर? हेच वाटते ते. हो आहे ना तुमचा कूलर, तुम्हाला वैकल तसा केला आहे. हा बोला भाऊ, कोणता कूलर म्हटलं तुमचा? काय नाव आहे तुमचं? नाव सांगा ना. नाव सांगा ना. आता लागन तेवढे कूलर आहे आमच्यापाशी. तुमचा कूलर कोणता होय ना काय होय? नाव सांगा ना, कूलर घेऊन जा. माय नाव का भांडात कंदील लावजी मालमध्ये. ह्या नावानं तर भाऊ एकही कूलर नाही आला हो. ह्या नावानं नाही आहे आपल्यापाशी. हो तुम्ही दुसऱ्या इकडे कुठं टाकला अजून? नाही तर म्हटलं नाव तुम्ही दुसरं सांगून राहिले मला. ह्या नावानं माझ्यापाशी एकही कूलर आला नाही दुरुस्त करायला. अजी आम्ही दुलस्तील नाही टाकला, आमच्या घरून कोणतरी गायब केला संध्याकाळी. मग नाही टाकला लातला भल गरमीमध्ये चला लागला आम्हाला. मग मी काय करू बाबा? तुमचा कूलर गायब केला तर तुमचं म्हणणं मग असं आहे का मी न केला म्हणून राहिले का तुम्ही? राजे आम्ही बाहेर घेऊन आलो ना, असे कामं करून का हो? आम्ही म्हटलं आमच्या कामाच्या शिवाय कुठे जात नाही. आम्ही गेलो तर किराणा दुकानात जातो आणि संडासले गिंडासले पाहतात आणि काही पाणी घेण्याचं काम पडलं तर हापशीवर जातो. बाकी म्हटलं आम्ही कुठंच खायला काही जात नाही. आणि तुमचा कूलर आम्ही गायब करणार आहे का? अरे बोते आता होय बोला मागं तुला का काहीच्या काही लावून आला तेले म्हणून आला. आता विचारलं बाहेर घेऊन आली तर धंदा करायला तेले म्हणून आला. त्यानं काय चोरला कुल्लर मुलं त्याला असे विचारला का तुमच्या दुकानात आमचा कुल्लर आला का? बा दुलस्त करायला कोणा आणला काय? कुल्लर पाय आपला दिसते का तिथं? ते नाही तो माया कुल्लर द्या कलून लाला पोता व्हायला ना. चल मागं मी बोलते त्याच्यासोबत. मी म्हटलं भाऊ या पोत्याच्या गोष्टीवर लक्ष देऊ नका तुम्ही. पोता व्हायला ते दिमागातून पैसा झाला. मग नाही तर काहीच्या काही बदल घालते. आमच्या घरून नाही का कुल्लर गायब झाला म्हणून आम्ही आलो इथं. कुल्लर पाहिले कोणा दुलस्ती करायला आणून टाकला का काय म्हणून ते पाहिले आलो आम्ही. हे पोता काही नाही आपलीच लावून राहिले का? तर आला का मग भाऊ एखादा कुल्लर गेला आज सकाळी म्हटलं आला काय? संध्याकाळी लागते कोणतरी गायब केला आमच्या घरून कुल्लर. बाहेर लावला होता तिथूनच केला लेखाला गायब. आला का तुमच्या दुकानात? आला सुद्धा घेतला नाही बा, आता दुकान उघडली मी ना. मग नाही जा करा सकाळ असताय. आता दुकान उघडली आतापर्यंत काय तर काहीच नाही आलं दुरुस्त करायला. मग नाही जा काय? पण आम्ही म्हटलं बा तसे धंदे करत नाही. आम्ही बाहेर घेऊन आलो राजे म्हणून तसे धंदे करण का? आम्ही म्हटलं काम राहिल्याशिवाय म्हटलं दुकानातून कुठं जात नाही. बाहेर गावातही घुमत नाही का? काही नाही काय तर काहीच नाही. कुठंच जात नाही. जोपर्यंत काम पडत नाही तोपर्यंत. गेलो तर आम्ही हापशीवर किराणा दुकान आणि काही काम पडलं तर कुठं बाहेर ठिकाणी कुठं काम पडलं तिथं. बाकी आम्ही म्हटलं असं फालतू घुमत नाही. पण आता विचारून घ्या कोणाले दिसलो असं तर मग म्हणा बाबा. आणि तुमचं पोरगं मलाच म्हणून राजे हो.
अजी म्हटलं भाऊ त्याच्या गोष्टीवर लक्ष नका देऊ. ते पुढं बळाला त्याच्या मग लागून राहिले का तुम्ही दिमागाने पैदल आणा ते काही जगा त्या त्याच्या मग लागून गेले त्याच्या गोष्टी म्हटलं तुम्ही हा मनाला नका घेऊ. हो त्याच्या काही ऐकू नका तुम्ही मग या काही नाही आला मग दुरुस्त करायला नाही. नाही बुवा लगेच तुम्ही म्हटलं माझ्या दुकानातले पूर्ण कूलर पाहू शकता. तुमचा कूलर आहे का त्याच्यामध्ये? हो माझं दुकान पाहून घ्या तुमचा कूलर दिसते का काय. हा पाहून घ्या म्हटलं बिंदास पाहून घ्या त्याकाले. थांबाजी बाबा थांबा मी पाहतो थांबा कुलर वलकीचा जमा आले मी पाहतोच ना वळखतोच ना मी मा कुल्लर थांबा पाहतो मी. हो पाहून घे बाबू पाहून घे वैकीचा त्याला कूलर पाहून घे बिंदास पाहून घे असंत घेऊन जाईल काले. हो मी काहीच नाही म्हणत. हो जा घेऊन जा असंत. काही नाही पाहा लागत बे पोत्या काय लागोच्या छानपणा करून राहिला. हा ते काय चोलान द्या गेले का ते इथून बाहेर गाऊन धंदा करायला आणि ते कुल्लर चोलन का त्याचं दुकान पाहून राहिला. चला घराकला अरे पाहून घेतो ना लोकांचा काय भलत आहे का चालले म्हणजे सांगून आले तर पाहून घेतो ना एकदा. काही नाही पाहा लागत चालू आहे. हा चालला मुदा तुला म्हणून आलो नाही पाहा लागत कोणाला आलोप लावून राहिला बिचारे बाहेर घेऊन आले आहे ते त्याला म्हणून राहिला. चाल म्हटलं काही नाही पाहा लागत त्याची दुकान हो आलात नाही म्हणजे कुल्लर दुरुस्त करायला येतं. हा चाल मग त्या झुमलच्या घरी चला झुमलच्या घरी. बाबा झुमलच्या घरी चला. हो तो व्यक्तीला काय साडीची कुचिंग काल्या करत तो दिसला रे तुम्हाला सांगितलं तुम्ही ना का झुमल भाऊ आपल्या कुल्लर पाहिजे काहीतरी कुचिंग काल्या करून आला आता मला वाटते मग तो असं लेखाचा त्याला त्याच्या घरी त्याच्या घरी असं कुल्लर पाहुल्या काय पुला घल कुठं लपून ठेवलाच असन ते ना पाहू त्याच्या घरी पुला घलच्या बोलते चल त्याच्याच घरी असन मी सांगतो ना हो तसं इथं आपला कुल्लर पाहिजे मिलो कले तो तसं लेखा चला त्याच्या घरी. आता त्याच्यावर आला का तू हा पहिले या कुल्लरवाला भाऊ आला ना त्या झुमलवर आला नाही. हा बोला चाल हो तू इच्छा आहे तर चाल त्या झुमलच्या घरी चालल्या काले. शिवलाल भाऊ अरे झुमर आहे काय बरं झालं तू झाला नाही तर आता मी त्या घरी येऊनच राहिलो होतो. मी म्हटलं संध्याकाळी आज काम करणार होता आज केलं का नाही ते काम. काय म्हणते मग आणला कूलर गेलं त्याचं म्हटलं ते ढपरं गिपरं काळकुळ करून फेकले ना कलर गिलर मारला कूलरले. कूलर असतं नाही भेटला बाबा शिवलाल भाऊ काहीतरी जाडून थोडा तिथं मग नाही तर काय पहिले मी चक्रा मारला तोपर्यंत कूलर होता जसा आता गायब करतो म्हटलं तर कूलरच गायब कुठं गेला काय गेला काही म्हणजे समजलं नाही मला काहीतरी जादू झाला तिथं. काय जादू काय जादू रे बाबा काही जादून माजू करून राहिला काय जादून माजू होणार आले का कूलर कुठं गायब होणार काय लावून राहिला आपला कूलर केला असेल तुला काय माई मजा घेऊन राहिला तू नाही हा माई मजा घेऊन राहिला. नाही ना बाबा शिवलाल भाऊ मी काय मजा घेणार आहे आम्ही काय मजा घेणार आहे म्हटलं तुम्हीच सांगा. अरे नाही ना आम्ही गेलो ना कूलर गायब करायला तर कूलर गायब होता पहिले जबरदस्त पहिले चक्रा मारले म्हणजे लोक सांगतो नाही बरं चांगले चक्रा मारले तबरदस्त कूलर होता जसा गायब करतो तसाच कूलर गायब कुठं गेला काय गेला काही पत्ताच नाही. हे तर गजबच झालं. हा खरं सांगून राहिला ना नक्की सांग खरं सांगून राहिला का मजा घेऊन राहिला. मला त्यावर भरोसा नाही बाबा मला तसं वाटून राहिला तू मजा कसं करून राहिला का काय. नाही ना शिवलाल भाऊ मजाक नाही करू राहिलो मी खरं सांगू राहिलो खरं सांगू राहिलो मग नाही तर का म्हणतो सकाळी उठून तुमच्या घरी आलो पहिले बायकोला मी म्हटलं होतं सकाळी उठल्याबरोबर त्या डोळ्यामध्ये कूलर दिसतात ते उठायच्या पहिले शिकला आलो मी ते उठल्यावर म्हणा कूलर कुठे म्हणून घरी थांबलो ना इकडे येऊन गेलो पहिले आता काय करावं काय नाही सांगा मला. आता मी काय सांगू बा तुले आज मग अजून दुसरा कूलर पाहिजे दुसऱ्या कूलरचा गेम कर कंदील बुड्याचा नाही तर आपण कंदील बुड्याचा कूलर गेला कुठं म्हणा बाहेरचा मग काय त्याने अंदर गिंदर घेतला का घरामध्ये. नाही ना 10 वेळा इकडला तिकडे हलवत असते या कूलर म्हटलं एका जागा ठेवला का तिथंच राहते तो त्याच्यामध्ये पाणी राहते हा तो एवढा भारी कूलर राहते त्याला 10 वेळा इकडला तिकडे खरं का आम्हाला ते ना समजून आला ना कूलर गेला कुठं 10 वेळा इकडला तिकडे करत नाही गेला कुठं कूलर ते ना समजून आला मला. नाही मग होऊ शकते बाबा तसा कंदील बुडाला हुशार आहे त्यानं काही जादू टोना करून ठेवला असन जो कूलर चोराले आणि त्याला कूलर नाही दिसन असं काही त्यानं जादू गिदू केला असन वाटते मला कोण हुशार कंदील बुडा मग. अरे तर आता काय करा मग शिवलाल भाऊ बायकोला आता कुठून द्या कूलर आणून हा मला काय तर समजायला नाही राहिलं सांगा म्हटलं आता कसं काय करावं काय तर. हो पाहून आता मित्रांनो बा असं झालं झुमरपूर सोबत तर पहा म्हटलं व्हिडिओ कसा वाटला तर कमेंटमध्ये सांगा. पुढची स्टोरी येणार आहे पुढची स्टोरी पाहण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि कमेंट करा. हा जरासं म्हटलं सांगत जा कसं काय करा काय नाही स्टोरी सांगत जा कमेंटमध्ये हा कमेंटा करा बाबा आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. काय म्हटलं आता पुढचा भाग आपण उद्या पाहू. हा चला भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये राम राम.